गेल्या अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू होती। मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून भाजपाने सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी खासदार संजय काका पाटील यांना अधिकृतपणे जाहीर केली आहे। हे वृत्त समजताच संपूर्ण जिल्ह्यासह भिलवडीत जल्लोष सुरू झाला। फटाक्यांची आतिषबाजी करून खासदार संजय काका समर्थकांनी आनंद व्यक्त केला। भाजपाकडून अधिकृतपणे खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशातील नेत्यांनी म्हणजेच केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्वाने माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवून माझी उमेदवारी जाहीर करून मला पुन्हा लोकसेवेची संधी दिली आहे। काम करणाऱ्या माणसाला काम करण्याची संधी पक्षाने तिसऱ्यांदा दिली आहे। लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे। संजय काका पाटील यांची भाजप पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करीत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे। सन 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून माननीय खासदार संजय काका पाटील यांचं उमेदवारी निश्चित झाली असून या उमेदवारीनं भिलवडी परिसरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। या वेळेला संजय काका तिसऱ्यांदा खासदार होऊन खासदार पदाची हॅट्रिक साधणार यात शंका नाही आणि संजय काका भरघोस मताने पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून येतील अशी कार्यकर्त्यांची सर्वांची भावना आहे। त्याचबरोबर संजय काकांना भरघोस मतं पडून देशामध्ये सुद्धा भाजपचं सरकार येणार यात शंका राहिलेली नाही। सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे। संजय काकांच्या या खासदारकीच्या उमेदवारीच्या निमित्तानं मी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि संजय काकांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी खासदार पदासाठी निवडून आणण्याची ग्वाही देतो आणि संजय काका पुन्हा एकदा या खासदारकीला निवडून येतील आणि हॅट्रिक साधतील असे आम्हा सर्वांना विश्वास आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे। देशातल्या नेत्यांनी, राज्यातल्या नेत्यांनी निश्चितपणानं हा विश्वास टाकला। काम करणाऱ्या माणसाला पुन्हा काम करण्याची तिसऱ्यांदा संधी या नेतेमंडळींनी मला दिली। त्यामध्ये सगळ्या मतदारांचे, सगळ्या सहकाऱ्यांचे, भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे निश्चितपणानं या गोष्टीसाठी मोठी शक्ती उभा राहिली आणि ती गोष्ट आपल्याला या निमित्तानं दिसून येते। सगळ्यात मोठं आता आव्हान तुमच्यासमोर कुठलं असेल की या निवडणुकीमध्ये, कारण की काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही आहे किंवा शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे असं का? नाही, 2 दिवसापूर्वी मी टी व्हीवर बातम्या पाहिल्या, पण अजून त्यांचा महाविकास आघाडीचा काही डिक्लेअर झालेलं नाही, त्यामुळं त्याच्याविषयी आज भाष्य करणं उचित नाही। पण उमेदवार जरी असले कुणीही तरी ही निवडणूक आहे आणि या निमित्तानं आपल्याला ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं लोकांचा विश्वास माझ्यावर आहे। काम करणारा हा आपला माणूस आहे, त्यामुळं ही निवडणूक आपल्याला लोकांच्या आशीर्वादानं मोठ्या मताधिक्यानं आपण जिंकू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। तिरंगी लढत होईल असं चित्र निर्माण होत आहे, कारण की तिरंगी लढत झाली त्यामुळे तुमचा विजय झाला असा आरोप झाला होता। यावेळी काय जो जीता व सिकंदर आरोप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कारणं असतात। नाचता येईना अंगण वाकडे। पुन्हा मी सांगितलं, 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी एका युवा नेत्याला सांगितलं की तू मैदानातनं पळ काढू नकोस। आपण आव्हान देऊन लढणारी माणसं आहोत, समोरासमोर त्यांना आव्हान दिलेलं आहे, ते काही अडचण नाही। कधीही त्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक करण्यासाठी समोर यावं, लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे। निवडणूक लागल्यानंतर महिन्याभरात काम करून कधी लोक नेता करत नसतात, त्याला 12ही महिने लोकांच्यामध्ये राहावं लागतं, काम करावं लागतं, तेवढं उदात्त मन असावं लागतं आणि एकदा निवडणूक सुरू झाल्यानंतर मग कोणाचं काय आहे ते योग्य वेळेला आपण सगळ्या गोष्टी बोलू। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।